नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। येत्या माघी गणपतीनिमित्त आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये केशरचा फ्लेवर देऊन उकडीचे मोदक करणार आहोत। उकडीच्या मोदकाला आपण केशरचा फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी केशर दुधामध्ये भिजत घालायचं। केशरचा पूर्ण अर्क दुधामध्ये छान उतरतो आणि त्यामुळे दुधालाही सुंदर रंग येतो। आता उकड करण्यासाठी एक भांडं घ्यायचं। आपण अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर केशर घातलेलं दूध, चमचाभर तूप। आता याला छान उकळी आणून घ्यायची। उकळी आल्यावर आपण जितकं पाणी घेतलेलं आहे तितकंच पीठ यामध्ये ॲड करायचं। म्हणजेच आपण यामध्ये 1 वाटीपेक्षा थोडं जास्त पीठ घेतलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं। आता गॅसची फ्लेम बंद करून सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स करून झाल्यावर यावर असं झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटांनी ते काढायचं। आता आपण पाहणार आहोत मोदकाच्या सारणसाठी लागणारं सर्व साहित्य। 2 वाट्या ओलं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 वाटी आपण काळा गूळ असा बारीक करून घेतला आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरा कोणता गूळ वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता। 1 मोठा चमचा खसखस घेतली आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट घ्यायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील घेऊ शकता। त्याचबरोबर वेलची पावडर। सारण करण्यासाठी आपण एका बाजूला कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये चमचाभर तूप घातलं आहे आणि त्या तुपामध्ये अशी खसखस घालायची। घातलेली खसखस तुपामध्ये छान भाजून घ्यायची। खसखस छान भाजून झाल्यावर मस्त फुलते। आता किसलेलं खोबरं घालायचं आणि घातलेलं खोबरं देखील 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झालं की आपण यामध्ये चिमूटभर केशर घालणार आहोत आणि त्याचबरोबर बारीक केलेला गूळ। आपण गूळ फक्त वितळवून घेणार आहोत, कारण गूळ थोडा वेळ जास्त शिजला तर आपलं सारण थोडंसं कडक होतं आणि त्याचबरोबर सारणाची चव देखील बदलते। पाहू शकता आपला गूळ वितळून आपलं सारण देखील छान तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण घेतलेली वेलची पावडर घालायची। तुमच्याकडे जर वेलची पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील घालू शकता। आता गॅस बंद करून आपण सारण थंड करून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं होऊन आपली उकड देखील छान थंड झालेली आहे। आपण उकड झाकून ठेवल्यामुळे ती छान फुलते आणि उकड थंड देखील होते आणि थंड झाल्यामुळे ते आपल्याला अगदी व्यवस्थित न चटके लागता अशी मळून घेता येते। उकड करताना दुधाचं, पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी बरोबर असेल तर आपली उकड छान फुलते आणि हाताला ताटालाही चिकटत नाही। उकड मळेपर्यंत सारण देखील छान थंड झालं आहे। वाटीत पाणी घ्यायचं। तुम्हाला जर तूप घ्यायचं असेल तर तुम्ही तूपही घेऊ शकता। मोदक जितका लहान किंवा मोठा करायचा असेल तितकी अशी उकड हातावर घ्यायची। उकड छान मळली गेली असल्यामुळे आपल्या गोळ्याला कुठेही तडा जात नाही। आता या गोळ्याची छान वाटी करून घ्यायची, म्हणजेच पारी करून घ्यायची। वाटीमध्ये लागेल तितकं सारण भरून घ्यायचं आणि असा 3 बोटांच्या सहाय्याने वाटीला अशा कळ्या करून घ्यायच्या। मी पारीला कळ्या करण्याआधीच त्यावर सारण ठेवते। तुम्ही पूर्ण पारीला कळ्या करून झाल्यावर देखील त्यामध्ये सारण भरू शकता। कळ्या करून झाल्यावर सर्व कळ्या अशा हलक्या हाताने अशा एकत्र आणायच्या। सर्व कळ्या एकत्र आणताना अजिबात घाई करायची नाही, हात हलका ठेवायचा, कारण जर तुम्ही हात हलका ठेवला नाही तर आपल्या मोदकाच्या पाकळ्या दबल्या जातात। तुम्हाला जर मोदकाची वाटी वळता येत नसेल तर तुम्ही ती लाटूनही घेऊ शकता। जर तुम्हाला मोदकाच्या पाकळ्याही वळता येत नसतील तर तुम्ही साच्याचा वापर करून देखील उकडीचे मोदक सहज करू शकता। तुम्ही केलेली उकड जर चिकट झाली असेल तर तुपाचा हात लावून ती छान मळून घ्यायची। उकड मळून झाल्यावर ती आवर्जून झाकून ठेवायची, त्यामुळे उकड हवेमुळे सुकत नाही। याच पद्धतीने आपण सर्व मोदक वळून घेणार आहोत। मोदकाचे आपण बऱ्याच रेसिपीज केल्या आहेत। उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, तळणीचे मोदक, आंब्याचे मोदक आणि ओल्या नारळाचे मोदक।
मोदकाच्या सर्व रेसिपींची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. मोदकाच्या भांड्यामध्ये राहतील इतके मोदक आपले वळून झालेले आहेत. मोदक वाफवताना भांड्यामध्ये आपण केळीचं पान ठेवणार आहोत. तुम्ही यामध्ये हळदीचं पान देखील ठेवू शकता. तुमच्याकडे जर हळदीचं किंवा केळीचं पान नसेल तर मोदकाच्या भांड्याला किंवा चाळणीला तुम्ही तूप किंवा तेलही लावू शकता. त्यामुळे ही मोदक भांड्याला चिकटत नाहीत. तुम्हाला जर हळदीचं पान मिळालं तर ते तुम्ही आवर्जून वापरा, कारण हळदीच्या पानामुळे मोदकांना उत्तम फ्लेवर येतो. मोदक वाफवण्यासाठी एक साईडला आपण भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. यावर आपलं मोदकाचं भांडं ठेवायचं आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे. पाहू शकता आपले मोदक छान वाफले देखील आहेत. वाफल्यावर देखील मोदक छान फुलतात. गरम गरम उकडीचा मोदक आणि त्यावर अशी तुपाची धार सोडली की ते खायला अप्रतिम लागतात. वेळ न घालवता येत्या माघी गणपतीला झटपट तुम्हीही करा असे उकडीचे मोदक. येत्या माघी गणपतीच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.